फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. Oh God! हाय प्रवीण. अरे मॅक, काय झालं तुला? मानेत काळ्या येत आहेत आणि खांदे दुखत आहेत. एक्सरसाइज केली होतीस? कसली एक्सरसाइज? अरे वेळ कुठे आहे? मग हेवी वेट उचललेलं? नाही रे मॅक. अरे हेवी वेट म्हणजे एखादी मॉडेल उचललेलीस का? मॅक काय बोलतेस यार तू? हे ते सोड, हे मॉडेल बघ. काय हिला उचललेलं? मॅक मी कामाचं बोलतोय. ही आपल्या ऍड मध्ये सूट होईल ना? तुला परफेक्ट वाटली ना? झालं ग. मग आपण तिलाच डन करूया. डन. प्रवीण, हा मग कसा पडला? मॅक, अरे मी तुला सांगायला विसरलो. कालपासून ना इथे काहीतरी चित्रविचित्र प्रकार घडत आहेत. मला असं वाटतं इथं काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे. अरे प्रवीण, तू मला आधी का नाही सांगितलंस? का मॅक, काय झालं? तुला माहिती आहे ना प्रवीण? अरे घाबर गोंड्या, इथं कुठून आली भूत? हा, मूर्ख आहेस का प्रवीण? तुला माहिती आहे ना मला भूताची भीती वाटते. अरे म्हणून तर चेष्टा केली ना. अरे मॅक, अरे मॅक, जा रे. What the hell is this? मी असताना तुम्ही दुसऱ्या मॉडेलचा विचारही कसा करू शकता? कूल डाऊन गीतिका. गीतिका, अगं प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. त्या स्पॉन्सरला नवीन चेहरा हवाय, न्यू टॅलेंट. म्हणजे मी जुनी झाले तर? अगं तसं नाही. त्या कंपनीने मला तशी अट घातली होती की त्यांना फ्रेश चेहरा हवाय. अशी किती कामं केली आहेत रे मी त्यांच्या बरोबर? अगं कामं कशाला करायला हवी? ते लोक तुला ओळखत नाहीत का? फाईन, तुला वाटते ती मॉडेल सिलेक्ट कर. आय एम लिव्हिंग. गीतिका, अगं ऐक तरी. व्हॉट हॅपन? बघ ना दागिने, तुमच्या नवीन ऍड मध्ये मी नाहीच आहे. व्हॉट?
कोणीतरी नवीन चेहरा शोधला. प्रवीण काय ते काय ऐकतोय मी? रत्नेश, ॲक्च्युली स्पॉन्सरची तशी अट आहे. त्यांना सांग ना, आम्ही नाही करू शकत म्हणावं. आमची मॉडेल ठरलेली आहे. रत्नेश, त्याने आपल्याला खूप लॉस होईल. ते लोक दुसऱ्या कंपनीकडे जातील. तो वॉट जाऊ दे ना. आणि एक प्रोजेक्ट केलं म्हणून काय आपली कंपनी बंद नाही पडणार. अरे किती कसं कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्या कंपनीशी. एकतर ती बिचारी बाहेरची कामं घेत नाही आणि आपण तिला डावलायचं. तर त्यांना सांग, आमच्या कंडिशन्सवर काम होणार असेल तर ठीक आहे, नाहीतर बट सर. बॉस कोण आहे, तू की मी? ठीक आहे सर, मी त्यांच्याशी बोलतो. दॅट्स इट. थँक्यू सो मच स्वीट हार्ट. मी जाते. बाय. बाय. कोल्ड्रिंकच्या ॲडचं काम कुठपर्यंत आलं? स्टोरी बोर्ड तयार आहे? नाही, आधीचीच कामं खूप पेंडिंग होती. मला कारण नको आहेत. वर्षभर आपण एकाच प्रोजेक्टवर काम करायचं आहे का? नाही ना. मग प्रवीण, तुझं कामात लक्ष नाहीये. कामं जर होत नसतील ना तर स्वतःचा विचार कर लवकर. मला सांगण्याची वेळ येऊ देऊ नकोस. Oh my God, it's एल्बर्ट, मॅक बोलतो. आज संध्याकाळपर्यंत आमच्या कंपनीची सगळी कोटेशन तुला आणून देतो. फक्त प्रवीण बदनाम झाला पाहिजे. प्रवीणनेच ती लीक केली आहे असं रत्नेशला कळलं पाहिजे. तो गेल्याशिवाय त्याची पोझिशन नाही मिळणार मला. मॅक, आय एम रेडी. चल, मी तुला संध्याकाळी फोन करतो त्याच्या आयटमचं फोटोशूटचं. गीतिका, चलो सुरू करूया फोटोशूट. मी कधीपासून रेडी आहे. तूच फोनवर बिझी होतास. बाकी तू इन टाइम असतेस ना. नेहमी टिकून राहायचं असेल तर हे करावंच लागतं. जो वेळ पाळतो ना तोच यशस्वी होतो. गुड. मोठ्या लोकांची लक्षणं. चला सुरू करूया. तो प्रॉडक्ट दुसऱ्या हातात बघ. गुड. चला चहा पिणं थांबवा. इकडे या. खाली दर. चलो रेडी किती का? येस. स्माइल. वेगळी बोलते जरा. गुड. लावली. हे व्हॉट्स द प्रॉब्लेम? काय शोधतोयस? गीतिका, इकडे एक मुलगी आहे. मी तुला म्हणाले ना, मी असताना इथे दुसरी कुठलीच मुलगी येऊ शकत नाही. तुझी कॉम्पिटिटर नाही ग गीतिका. मी खरंच एका मुलीला Forget it, या. ओके.
गीतिका गीतिका हे काय झालं? मला नाही माहित. फोटो काढत असताना अचानक बायको ओरडला आणि खाली कोसळला. अरे याचा एक डोळा तर फुटलाय. ओ माय गॉड. कॅमेरा तर ओके. मग याच्या डोळ्याला जखम कशी झाली? त्याला त्याला फ्रेम मध्ये कोणीतरी दिसलं होतं. काय? कोण दिसलं होतं? कॅमेरा लेन्स मध्ये त्याला एक मुलगी दिसली होती. मॅकची आठवण येते. मॅक आपल्याला सोडून गेला याच्यावर माझा विश्वास बसतच नाही. तुझे एक्सरे रिपोर्ट्स मिळणार होते ना? हो, घेऊन आलोय मी. काय म्हणाले डॉक्टर? गीतिका, डॉक्टरांचं म्हणणं आहे की माझे खांदे आणि मान यासाठी दुखतायत की मी काहीतरी हेवी वेट उचललंय. बट मी हेवी काय लाईट सुद्धा वेट उचललं नाहीये. मला कळत नाही हे का होतंय. मला वाटतं झोपेत तुझा खांदा आखडला असेल. अगं, झोपेत खांदा आखडला असता तर मी 2 दिवसात बरा झालो असतो. मागच्या 8 दिवसापासून मी मानेच्या आणि खांद्याच्या त्रासाने हैराण आहे. तू ट्रीटमेंट चेंज करून बघ ना. मला वाटतं तू एखाद्या स्पेशलिस्टला कन्सल्ट कर. हो, मी सुद्धा तोच विचार करतोय. खूप दुखतंय, मी मसाज करून देते. गीतिका, काय झालं गीतिका? मला कोणीतरी पुश केलं. अगं, हे काय बडबडतेस तू? मला कोणीतरी ढकललं. गीतिका, अगं आपल्या दोघांशिवाय इथं कोणीच नाहीये. आहे, मॅकला सुद्धा स्टुडिओ मध्ये एक मुलगी दिसली होती. इथे सुद्धा कोणीतरी आहे. मला खूप भीती वाटते प्रवीण. गीतिका, मी आहे ना इथे, घाबरू नकोस. ऑफिस कोणाचं हे जरा समजावून सांग तिला. तुझ्यासारख्या 100 पोरी इथे रोज काम मागायला येतात. हो, तुमच्यासारख्या फालतू माणसाकडे काम करण्यापेक्षा ना मी माझ्या घरी बसेन, कळलं? सुजाता, आता हे फोटो बघून तू काय म्हणशील? आता तरी तुझा विश्वास बसतोय ना की ही फोटोतली मुलगी तुला दिसतच नाहीये. कोण आहे ही मुलगी आणि का आपल्या मागे लागलीये? आपण काय वाईट केलं हिचं? मला खात्री आहे की मॅकलाही हिनेच मारलं असणार. हे सगळं आपल्या बाबतीत का होतंय? तू कधी पाहिलास या मुलीला? भेटलायस हिला?
नाइस वन मोर ठीक पकड़ बे पहले तो खाली के थोड़ा चलो रेडी स्माइल ओके पोचतो मी. नाइस वन मोर स्माइल एक मिनिट वेगळी पोच दे या नाइस चल स्माइल व्हेरी गुड काहीतरी काहीतरी वेगळं कर ना जरा इंटरेस्टिंग एक मिनिट तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल कुठे गेली काय झालंय काय मला असं वाटतं की माझे फोटो चांगले येत नाहीयेत. तूच ठरवलं हा बरोबर का तुझ्यासारख्या नवीन मॉडेल्सना आम्ही फोटोग्राफर मूर्खच वाटतो नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. चल चल बोलणं बंद कर आता एक कडक स्माइल दे लवकर दॅट्स इट व्हेरी नाइस बेब चलो रिलॅक्स बेब यू टू गुड जॉब प्रवीण व्हेरी गुड मॅक. गुड जॉब मॅक, गुड जॉब. ग्रेट काम केलंस यार तू. ग्रेट यार, गुड. हे सुजाता, कम हियर, प्लीज कम हियर. सुजाता, यू लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्स सर. पण खरंच फोटो खूप छान आले. आय एम नॉट जोकिंग. मला आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर मॉडेल नाही भेटली. अँड मार्क माय वर्ड्स, एक दिवस तुम्ही खूप मोठ्या मॉडेल बनाल. बास सर, माझी एवढी तारीफ करू नका. मला त्याची सवय नाही आहे. आणि मला खोटी तारीफ करण्याची सवय नाही आहे. मॅक, मला असं वाटतं आपण ऑडिशन थांबवायला हवी. का मिस्टर मॅक, आपण ह्या ॲडसाठी सुजाताला फायनल करतोय. ओ रिअली सर? ओके गायज, माझी एक मीटिंग आहे, मी निघतो. ओके बाय मॅक, बाय सुजाता. बघा तुमचे वाईट आलेले फोटो बघा. खरंच छान आले. मला कारण सांगू नकोस. पाऊस होता त्याला मी काय करू? आणि तुला तुझी जबाबदारी समजत नाही. नेक्स्ट वीक पर्यंत जर शूट कंप्लीट नाही झालं तर मला तुझ्या विरुद्ध ऍक्शन घ्यावी लागेल. एक मिनिट. तुम्ही कोण समजता स्वतःला? हा, अशा पद्धतीत ह्यांच्याशी बोलायची हिंमत कशी झाली तुमची? रत्नेश, तू जा इथून, मी तिला समजावतो. जा तू. आधी दुसऱ्याशी कसं बोलायचं ना ह्याचे मॅनर शिकून या आणि मग या बोलायला. कळलं तुम्हाला? सुजाता शांत हो. रत्नेश, तू जा, मी तिला समजावतो. ते ऑफिस कोणाचं हे जरा समजावून सांग तिला. तुझ्यासारख्या 100 पोरी इथे रोज काम मागायला येतात. ओ, तुमच्यासारख्या फालतू माणसाकडे काम करण्यापेक्षा ना मी माझ्या घरी बसेन. कळलं? सुजाता, खूप जास्त बोलतेस तू. अरे समजाव तिला, नाही तर मला. रत्नेश, तू शांत हो, मी तिला समजावतो. जा इथून प्लीज. सुजाता, अगं काय करतेस तू? ही बोलण्याची कोणती पद्धत? त्याला तरी बोलायची शिस्त कुठे होती? अशा माणसांशी अशाच पद्धतीत बोललं पाहिजे, त्याशिवाय ते वटणीवर येत नाहीत. सुजाता, तो मला बोलत होता, तुला तो काहीच बोलला नाही ना? तेच तर सहन झालं नाही मला. एक वेळ तो माझ्याशी असं बोलला असता तर मला चाललं असतं, पण तो तुमच्याशी तसं बोलला आणि माझा कंट्रोल सुटला. तुमच्याशी अशा पद्धतीत बोललेलं मला नाही सहन होणार. हॅलो,
सर सुजाता बोलते. सुजाता, रात्रीचे 2 वाजलेत. तुला एवढाही कॉमन सेन्स नाही की फोन केव्हा करावा? सॉरी सर, मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण प्लीज मला समजून घ्या. मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे सर. बोल लवकर. सर, मी तुमच्यावर प्रेम करायला लागले. सतत तुमचाच विचार करत असते. सतत तुम्हीच डोळ्यासमोर दिसत असता. डोक्यातून तुमचा विचार जातच नाही. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय. हा काय मूर्खपणा आहे? आता कुठे तुझं करिअर सुरू झालंय, त्याच्याकडे लक्ष दे, ठीक आहे? सर, करिअर नाही झालं तरी चालेल, पण मला तुमच्याशी लग्न करायचं. मी उत्तम गृहिणी होऊन दाखवेल. सुजाता, आपण दोघंही एकमेकांचा वेळ वाया घालवतोय आणि खरं तर ही वेळ नाहीये. या विषयावर आपण नंतर चर्चा करूया. नाही सर, प्लीज विचार करा सर. हॅलो हॅलो. मॅक, ही ऍड आहे ना, आपल्याला वेगळ्या पद्धतीने शूट करायची आहे. म्हणजे तुला म्हणायचंय की या ऍड मध्ये प्रॉडक्ट दाखवायचंच नाही. हवं तर तसं समज, पण ह्या ऍडसाठी मी एक वेगळं प्लॅनिंग केलं. गुड. आणि माझ्या बाबतीत काय प्लॅनिंग केलंय? माझा फोन का कट केला रात्री? याचं उत्तर तुला चांगलंच माहिती आहे. हे बरं आहे. आधी एखाद्याला इम्प्रेस करायचं, त्याला प्रेमात पाडायचं आणि मग टाळायचं. मी कुणालाही प्रेमात पाडलेलं नाहीये. मग त्या दिवशी का सारखे बोलत होतात की मी गुड लुकिंग आहे म्हणून? ते तर मी आताही म्हणतोय. तू दिसायला खूप सुंदर आहेस, पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही. ह्याला फ्लर्टिंग म्हणतात. ही तारीफ आहे. तू माझ्या ऍड फिल्मसाठी परफेक्ट मॉडेल होतीस म्हणून मी तुझी तारीफ केली, पण त्याचा तू वेगळा अर्थ काढलास. ही तुझी चुकी आहे. कोण चूक कोण बरोबर ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही? मिस सुजाता, तुम्हाला माझी नाही, एका चांगल्या सायकॅट्रिस्टची गरज आहे. मी 2 शब्द तुमच्याशी प्रेमाने बोललो तर तुम्ही माझ्या डोक्यावरून बस. मिस्टर प्रवीण, तुम्ही व्हॉट्स द मॅटर? काय ओरडताय तुम्ही? ओके मिस्टर प्रवीण, आता तुम्ही बघा. मी तुमच्या डोक्यावरच त्यानंतर तिचा मला कधीच कॉल आला नाही आणि मी कॉल करण्याचा प्रश्नच नव्हता. तिचं काय झालं, ती कुठे गेली, मला खरंच काहीच माहित नाही. तिचा मॅक्सशी काही कॉन्टॅक्ट? नाही, कारण जर ती मॅकच्या कॉन्टॅक्टमध्ये असती तर मॅकने मला नक्कीच सांगितलं असतं. कारण मॅक आणि मी आमच्या जीवनाची प्रत्येक गोष्ट शेअर करायचो. आपल्याला तिचा पत्ता मिळू शकतो. तिच्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली असती. पुढे तिचं काय झालं, ती कुठे गेली. तिचा पत्ता, हो, तिचा पत्ता आपल्या रेकॉर्ड्समध्ये असेल. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. नाही जगू शकणार मी तुझ्याशिवाय.
मला वाटतं इथं कोणीही राहत नाही. खाली वॉचमॅन किंवा सिक्युरिटी असेल तर त्यांना विचारूया. हो चालेल, चल. गीतिका, दरवाजा तर उघडाच आहे. चल आपण आत जाऊन बघूया काय आहे ते. पण आत जाण्यावरती आत राहणाऱ्यांना हरकत असेल तर? हा अगं, पण तो नंतर विचार करूया. इथपर्यंत आलो तर काहीतरी बघू तरी. चल ये. सुजाता, सुजाता, आत आहे का कोणी? सुजाता, सुजाता. आपण प्लीज जाऊया इथून, प्लीज. नाही गीतिका, आपण इथवर आलोय ना, इथली काहीतरी माहिती घेऊन जाऊया. सुजाता, सुजाता. सुजाता, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत प्रवीण, नाही जगू शकत. पण माझं मरण तर माझ्या हातात आहे ना. हो. I love you. I love you, प्रवीण. I love you, Lord. I love you, Lord. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय, नाही जगू शकणार तुझ्याशिवाय, नाही जगू शकणार मी तुझ्याशिवाय. माझी खात्री आहे ऑफिसमध्ये जी आत्मा आहे ती सुजाताचीच आहे. तिने तुझ्यासाठी आत्महत्या केली. तर हिच्यापासून सुटका मिळवायची असेल तर फक्त एकच माणूस आपल्याला मदत करू शकतो. पण कशावरून आपण असं मानायचं की ही मुलगी जिवंत नाहीये म्हणून? डॉक्टर, आम्ही तिला मेलेली पाहिली. पण तुम्ही तर फक्त हाडांचा सापळा पाहिला होता. मग आपण कशावरून अंदाज बांधायचा की हे प्रेत तिथंच होतं म्हणून? डॉक्टर, हे फोटोग्राफ्स तर खोटे नाही आहेत ना?
कॅमेऱ्यावर एवढा विश्वास दाखवता तुम्ही, नसलेल्या गोष्टीही दाखवण्याचा प्रयत्न करतो हा कॅमेरा. पण डॉक्टर, सुजाता आमच्या आसपास वावरते हे आम्हाला जाणवतं. हो, मग विचारायचं तिला, बाई ग अशी आमच्या अवतीभोवती का घुटमळतेस, जायतून विचारायचं तिला. डॉक्टर, तिला तसं म्हणायचं नव्हतं. प्लीज आमचा प्रॉब्लेम समजून घ्या. ओके, ही सुजाता जर खरोखरच मेली असेल तर आपल्याला हे माहिती करून घ्यायला हवं की तिचा आत्मा नक्की कुठं वास करतोय ते. पण आपल्याला हे कळणार कसं? कळेल, सगळं कळेल. जसा प्रत्येक माणूस थकल्यानंतर विसाव्यासाठी आपापल्या घरी जातो, तसेच हे आत्मे सुद्धा लोकांना त्रास देऊन झाल्यानंतर विसाव्यासाठी एखादी जागा शोधतात. जर सुजातानं तुमच्यासाठी आत्महत्या केली असं तुमचं म्हणणं आहे, तर नक्कीच तिचा वावर तुमच्या आसपास कुठेतरी असणार. कदाचित तुमच्या घरात, कदाचित तुमच्या शरीरात सुद्धा. हे असं एकाएकी मध्येच काय झालं? माहित नाही डॉक्टर साहेब, पण खूप दिवसापासून माझे खांदे आणि मान खूप दुखतंय. हे दुखणं कधीपासून सुरू झालं? सुजाता मेल्यानंतर तर नाही? सुजाता कधी मेली हे मला नाही माहित. ठीक आहे, जोपर्यंत मी सांगितलेलं काम होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. ओके डॉक्टर, येतो आम्ही. तुझं रेजिग्नेशन लेटर. आपल्या कंपनीचे सगळे प्रोजेक्ट दुसऱ्या एजन्सीला मिळाले आणि ते सुद्धा हार्डली 2-3 हजाराच्या मार्जिनने. मला माहिती आहे आपले सगळे कोटेशन्स तू लीक केलेस बाहेर. सांग, किती रुपयाला विकला गेलाय सांग. रत्नेश, तोंड सांभाळून बोल. ह्या कंपनीला टॉपवर आणण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली आहे, सतत. तू हा आरोप माझ्यावर लावण्याअगोदर एकदा विचार करायला हवा होतास. मला आता अजिबात कशाचाही विचार करायचा नाही. सरळ सही कर याच्यावर. काम किती का? बर्बाद करेल मी तुम्हाला दोघांना.
तू प्रवीणला कामावरनं का काढून टाकलंस? मी त्याला तू त्याला बर्बाद करणार त्याच्या आधी मीच तुला संपवते. अशी एकही जागा उरलेली नाही जिथला फोटो आपण काढला नसेल. ऑफिसमध्ये, सुजाताच्या घरी, पण कुठल्याच फोटोमध्ये ती दिसलेली नाही. मला असं वाटतं तिचं वास्तव कुठल्या दुसऱ्या ठिकाणी असेल. नाही, ती इथेच कुठेतरी असणार. आई ग आई गीतिका आई ग ओ माय गॉड ओ माय गॉड. प्रवीण, इकडे पटकन, आपण तुझा वेट चेक करूया. आधी तू इकडे ह्याच्यावर उभा राहा. अगं हे काय करतेस तू? तू ये ना लवकर. ओके. 125 किलो. अगं माझं वेट तर 80 किलो आहे फक्त. गीतिका, अगं हे मशीन खराब झालंय. हा काटा खराब नाहीये. इकडे बघ. हे काय करतेस? गीतिका, 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 आर यू ओके? नाही, मला कळलंय. सुजाताचं भूत कुठे वावरते. कुठे? हे बघ. Oh my God! I can't believe this. गीतिका,
डॉक्टर आम्हाला कळलंय सुजाता कुठे वास करून येते. कुठं? माझ्या खांद्यावर. तुम्हाला कसं कळलं? तुमचा खांदा दुखत होता त्याच दिवशी मला प्रथम संशय आला होता. आता ती खांद्यावर आहे की नाही? नाही, तसं काही जाणवत नाहीये. मला माहिती आहे तू इथंच कुठं तरी आहेस. इथं समोर यायला कोणाला घाबरतेस तू? मग ये अशी आमच्या समोर ये. मी तुला मुक्ती देतो. मला मुक्ती नकोय. आणखी किती काळ अशी भटकणारच तू? मला प्रवीण सोबत राहायचंय. शक्य नाही आहे ते. कोण अडवणार मला? तू. मी तुझ्यावर एवढं मनापासून प्रेम केलं आणि तू माझ्याशी असा निष्ठुर वागतोय. डॉक्टर 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 तुम्ही ठीक आहात ना? आय एम ओके. डॉक्टर, या मॅग्नेट मध्ये एवढी पॉवर कशी? आत्म्यामध्ये एक मॅग्नेटिक पॉवर असते. जसं मॅग्नेटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असते, अशीच एक मॅग्नेटिक शक्ती त्या आत्म्यांना जवळ आणते आणि दुसरी त्यांना लांब पळवते. तो आत्मा तुझ्या शरीरात वास करून होता म्हणून तो जळून गेला. बरं झालं तुम्ही सांगितलं. आजपासून मी कायम ही मॅग्नेट जवळ ठेवत जाईल. पण त्यानं भूत अट्रॅक्ट होतात हेही लक्षात ठेवा.